तर हे आवरलं, पूर्ण सेट केलं. हा मुलांना डब्यामध्ये काही नवीन द्यायचं असेल तर मूग भिजू घालायचे. मूग जर नसेल तर मुगाची डाळ भिजू घातली तरीही चालते. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये मूग ते आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर हे सगळं वाटून बारीक करून घेतलं आणि तव्यावर तेल टाकलं. खूप पातळ नाही करायचं आहे, अगदी डोस्यासारखं पातळ नको, थोडं जाडसरच. थोडंसं फिरवून घेतलं. चवीला पण खूप चांगलं लागतं, हेल्दी पण आहे आणि मुलांना नेहमी काहीतरी नवीन पाहिजे असतं तर त्यांचं पण होऊन जातं. छान असं तव्यावर परतून घ्यायचं, चांगलं खमंग भाजायचं, मस्त छान लागतं. याच्यासोबत मुलांच्या आवडीनुसार टोमॅटोचा सॉस, चटणी जे काही आवडत असेल मुलांना ते द्यायचं. डब्यासाठी छान पर्याय आहे. सकाळचं काम आटोपल्यानंतर दुपारी करणार आहे आज मी लाडू. रव्याचे लाडू करायचे, कारण बरेच दिवसाचं श्रेयाचंही चालू होतं की रव्याचे लाडू कर. आता काही कोणता सणवार नाही, काही नाही. बऱ्याच ताईंना वाटेल की मध्येच काय आहे, पण मुलांना जसं आठवण आली एखाद्या गोष्टीची की त्यांचं चालू असतं की लाडू कर, श्रेयाचं चालू होतं लाडू कर. आणि तूप पण बरंच जमा झालेलं होतं, ते तूप पण मला थोडं संपवायचं होतं. तर म्हटलं चला रव्याचे लाडूच करूया. तर अर्धा किलो रवा जरी घेतला तरी तो मोजून घ्यायचा. मोजल्यानंतर साखरेचा जो अंदाज आहे तो समजतो. आता साखर आम्ही खूप गोड नाही खात, तर अर्धा किलो रव्याला मोजून घेतल्यानंतर जे भांडं आहे ते, या भांड्याने एक भांडं पूर्ण रवा भरला तो, तर अर्ध भांडं मी साखर घेतली. जर तुमच्याकडे गोड जर जास्त खात असाल तुम्ही तर थोडी कमी जास्त केली तरीही चालते. आणि पाकातले जे रव्याचे लाडू करतो आपण तर त्याला तेवढ्या साखर लागते. साखरेचं हे आहे थोडंसं, पाक जर केला तर ती साखरेमध्ये थोडा पानसटपणा येतो की काय काय माहिती. पण पिठी साखर टाकायची असली तर थोडी साखर कमीच घ्यावी लागते, आणि त्याच साखरेचा जर पाक करायचा असला तर ती साखर जास्त घ्यावी लागते. तर पिठी साखर करून घ्यायची होती हिची सगळी, मिक्सरमध्ये टाकली आणि चांगलं फिरवून घेतलं. तर त्याच्या अगोदर 4-5 विलायची त्याच्यामध्येच टाकून दिली, म्हणजे नंतर कुटायची आवश्यकता. त्यानंतर आता कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं, खूप जास्त नाही टाकायचं, कारण रवा जास्त नाही भाजायचा, अगदी कमी प्रमाणात. थोडासा रंग त्याचा बदलायला लागला की गॅस बंद करायचा. खूप आपण शिऱ्यासारखा किंवा जे लाडूसाठी पण एवढा काही जास्त भाजत नाही, कमीच भाजला जातो. असा वास येईपर्यंत शिऱ्यासाठी जसा भाजतो आपण त्या पद्धतीने नाही भाजायचा, थोडा कमी. त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर टाकून द्यायची. जेवढी मिक्सरमध्ये काढली होती तेवढी सगळी टाकून दिली. आणि आता हे 1-2-3 मिनिटं थंड होऊ द्यायचं. खूप थंड नाही होऊ द्यायचं, कारण ते पण मिक्सरमध्ये मग निघत नाही. कोमट झालं की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. नाही तर बारीक जर नाही केलं तो रवा कसा दातामध्ये कचर कचर लागतो. आणि तसंही तूप थोडं जास्त टाकलं की रव्याचा जो कचर जे दातामध्ये लागतो तर ते कमी लागतं. चांगलं हे काढून घ्यायचं. पूर्ण काढणं झालं की कढईमध्ये हे जो डब्बा आहे तुपाचा, हे माझे तुपाचे 2-3 डबे आहे, म्हणजे प्रत्येक वेळी एकाच डब्यात मी तूप कधीच टाकत नाही साईचं काढल्यानंतर. तर 2-3 डबे आहेत, प्रत्येक वेळी नवीन डब्बा. तर तो तूप जे काही लागणार होतं ते डब्यामध्ये काढून घेतलं आणि त्याला थोडं गरम करून घेतलं. जर मुळातच जर तुमचं तूप पातळ असेल तर गरम नाही केलं तरीही चालतं, पण हे खूप घट्ट होतं आणि घट्ट तूप मग मिक्स व्हायला थोडं जास्त टाकावं लागतं आणि नंतर मग अंदाज नाही समजत. तर हे पूर्ण टाकून देणार आहे मी. जितकं तूप जास्त टाकलं तितके जो नरमपणा आहे लाडूला तो जास्त येतो, असं थोडे सुद्धा ते कडक होत नाही. तर जेवढं तूप गरम केलं होतं ते सर्व टाकून दिलं आणि आता याला चांगलं थंड होऊ द्यायचं, कारण तूप जास्त टाकलेलं आहे. ते जर गरम गरम तर लाडू वळताच येत नाही, म्हणजे असं पातळपणा दिसत. आता दिसत असेल तुम्हाला की किती पातळ झालेलं आहे, पण थोडं असं फॅन खाली ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा. थंड झालं ते चांगलं की लाडू पण वळता येतात आणि चवीला पण चांगले लागतात. तर चांगलं थंड झाल्यानंतर पूर्ण लाडू आहे ते वळून घेतले. आता अर्धा किलोचे लाडू काही खूप सारे होत नाही,
आणि लाडू पण अगदी असे चोपडे दिसतात मस्त. पूर्ण लाडू या पद्धतीने तयार करून घेतले. जय श्री गजानन. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. लाडू केले रव्याचे. तर याला म्हणजे तूप मी जास्त टाकलं कारण शिल्लक तूप होतं, खूप दिवस झाले आणि अजून पण आहे. तर आता पाहिजे त्याचं बेसनाचे वगैरे लाडू करीन परत. म्हणजे आणि दुसरी जी साय आहे ती आज काढायची पण आहे. तर पंकज जर घरी असला तर एवढं तूप काही उरत नाही कारण त्याला तूप आवडतं. आम्हाला तिघांनाही वरण जर केलं तर वरणासोबत तरी तूप खाल्लं जातं, पण वरणच करत नाही त्याच्यामुळे ते शिल्लक उरतं. आणि अगोदर श्रेया पंकज होती तोपर्यंत, समजा इथे होत्या पंकज तोपर्यंत साय वगैरे आली की ते पण खायचे. श्रेया पण खूप साय खायची लहान होते तेव्हा, पण आता ती सायही खात नाही त्याच्यामुळे ती सायही पडते आणि तूप पण शिल्लक होऊन जातं. तर लाडू केले. याला मी मुद्दाम शिल्लक टाकलं तूप कारण मला ते कमी करायचं आहे. आणि शिल्लक जर झालं तर थोडंसं थंड होऊ द्यायचं, लगेच घट्टपणा येऊन जातो त्याला. तूप घट्ट झालं की लाडू वळायला काहीच कठीण नाही ते. आणि तुम्हाला जर थोडं कमी टाकायचं असेल तूप तरी चालतं, म्हणजे असं नाही की एवढंच टाकलं पाहिजे म्हणून. हे माझ्याकडे शिल्लक होतं मला ते थोडंसं कुठेतरी करायचं होतं. तशी श्रेया अजिबात तूप खात नाही. श्रेया खात नाही, तिचे पप्पा, म्हणजे आम्ही तिघंही खात नाही. म्हटलं लाडूच्या निमित्तानं ते तूप तरी तिच्या याच्यामध्ये जातं शरीरामध्ये. तर लाडू केले आणि हो आता काय काय होतं. तर मशीन आणली मी या रूममध्ये आता, कारण मशीन इकडे असली शिलाई मशीन तरच असं टी व्ही पाहता पाहता मी शिवत असते बऱ्याच वेळा. तर एक साडी, ही जी साडी आहे, रिकामे धंदे व्हायला लागले की असे होतात माझ्याकडून, तर होतात बऱ्याच वेळा. आणि मला शिवायला आवडतं, पण टीप उसवायची म्हटलं की खूप जीवार येतं. आणि सुरुवातीला ही साडी मी नेसली काही दिवस, मग ही जी लेस आहे हिचा मला कंटाळा आला. म्हटलं आपण ही लेस काढून टाकू. लेस काढली तिची तर ती आणखीनच वेगळी दिसायला लागली. म्हणजे जी लेसनं चांगली दिसत होती तर खूप फरक पडून झाला, म्हणजे वेगळीच दिसत होती ती. 1-2 व्हिडिओमध्ये नेसलेली पण आहे बिना लेसची मी. मग म्हटलं परत आपण लेस लावू जसं, तर परत लेस लावली मी. म्हणजे लेस लावणं काही म्हणजे 2 आणि 3 मिनटाचं काम नाही आहे. पूर्ण साडीला लेस लावायला वेळ हा लागतोच. पूर्ण साडीला लेस वगैरे लागली, लावणं झाली, सगळं झालं. आणि मग म्हटलं असं करून पाहिली तर ती लेस लागली पूर्ण उलटी, म्हणजे वरच्या बाजूला. आता ही परत उसवायची म्हटलं की इतकं जिवार येतं मला, आणि कधी कधी असे रिकामे कामं होऊन जातात. तर ही लेस लागली अशी उलटी. ही या बाजून लागायला पाहिजे होती, या बाजूनं पाहिजे ती, या बाजूनं ती गेली आतल्या बाजूला. आता ही परत उसवावी लागेल. पाहू आता हिचा मुहूर्त कधी निघतो. साडी चांगली आहे ही, म्हणजे दिसायला अंगावर चांगली दिसते. वापरायसाठीच काढली होती, पण लेसनं घोळ केला. आणि त्यातल्या त्यात मी खूप मोठी शिलाई मारलेली आहे, तर उसवायला जास्त काही कठीण नाही जाणार असं वाटतं. उसवणं झाली तर नेसले जाईल, नाही तर तशी खूप जुनी झालेली आहे. अगोदरची तर नुसतं अशी केलेली लेस तर फाटते, म्हणजे लगेच निघून येते. पण ही आता घरच्या मशीनची शिलाई आहे त्याच्यामुळे ही काढणं थोडं कठीण जाणार आहे. आणि हे AC चालू आहे. लाडू इथेच ठेवले थोडा वेळ फ्रीजमध्ये. जर तुम्हाला जर खूपच घाई असेल तर 2-3 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं तरीही होऊन जाते, तूप जर जास्त टाकायचं असेल तर. आणि हिवाळ्यामध्ये तर किती तूप टाकलं तर काही टेन्शन नाही. कारण लाडू वळणं झाले आणि ब्लाऊज शिवायचं होतं मला, कटाई करून ठेवली. तर एकाच दिवशी काही सर्व शिवत नसते मी. मागचा गळा, त्याच्यानंतर समोरचा भाग, असं 1-2 दिवस चालतं आपलं. आणि ज्या रील आहेत तर अर्धी झालेली रीलसाठी वेगळा डब्बा आणि पूर्ण रीलसाठी हा वेगळा डब्बा आहे. पण वापरताना अगोदर मी ज्या सुरुवातीच्या अर्ध्या झालेल्या आहे त्याच वापरून घेते, कारण त्या काही एकदा मागे राहिले की तशाच राहतात. तर काही अर्ध्या होत्या त्यानं बॉबिन वगैरे भरायची, व्यवस्थित होऊन जातं. आणि जी पूर्ण रील आहे ती नंतरच्याला वापरायची, म्हणजे की आता अर्धी झाल्यानंतर थोडीशी निपूर येते तर तेव्हा ती वापरायची. आणि गळे माझे साधेच असतात, खूप म्हणजे हाय फाय नसतात. डिझाईन तर जास्त नसतेच, कधी थोडासा गोल, कधी चौकोनी, पानगळा हेच असतात. आणि या पद्धतीचा जो असा थोडासा खालचा जो आकार आहे तो जास्त गोल घेऊन तो पण, आणि वरचा आकार थोडा निमुळता, या पद्धतीचे गळे असतात. आणि मागच्या बाजूला समोरच्या बाजूला कोणत्याच गळ्याला मी गोट कधीच लावत नाही. जी पायपिन असते ती पायपिन कधीच करत नाही. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला जे समजा गळा कशा पद्धतीने जोडते, किंवा समोरच्या बाजूला
जी हे आहे पायपिंग आहे ती न करता कशा पद्धतीने करते तर ते समोरच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. पूर्ण असं पलटून घेतलं आणि हाताने चांगलं प्रेस केलं की जी बाजू आहे आपण खडूने केलेली ती पूर्ण उमटून जाते कपड्यावर, म्हणजे सोपं जातं आखायला. नाही तर दोन्ही बाजूने आखायचं म्हटलं की ते काही शक्य होत नाही, कारण सारखेपणा त्यात येतच नाही. या पद्धतीने केलं की बरोबर ते उमटून जातं खडू. बरोबर आखून घेतलं की गळा शिवायला काही जास्त वेळ लागत नाही. मग कोणता गळा घ्यायचा शिवायचा ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होते. गाडीचा आवाज आला की रिचीचा हे असं सुरू असतं. ते गेलेले होते पंकजला घ्यायला. पंकज येणार आहे आम्हाला माहिती नव्हतं. गाडी जेव्हा ते घरी आले, पंकज घरी आला, तेव्हा समजलं की तो आला म्हणून. आम्हाला वाटलं की तेच आले, रिचीला येईन मला येईन, आणि तो अचानक आला. 2-4 दिवस सुट्ट्या होत्या म्हणे, तर अचानकच आला. मुलं घरी आली की वरची रूम क्लीन केली, कारण पंकज आला की तो या रूममध्येच जास्त राहतो. तर तो येणार होता, हे काही आम्हाला म्हणजे माहिती नव्हतं, अचानकच आला. वेळेवर ठरलं त्याचं. आणि हे जे आहे हे कपडे आता काही वापरल्या जात नाही, कोणी आलं कीच वापरल्या जातात. तर या पद्धतीच्या गोळ्या ठेवत असते. खूप मोठ्या मोठ्या आहे. तर याच्यामध्ये टाकून ठेवल्या की कपड्याचा काही एवढा वास येत, कारण हे कपडे बरेच आहे. असं कोपऱ्यावर टाकून ठेवलं ते वेळ गळून जातात ते. आणि कपड्याच्या कपाटामध्ये पण ठेवल्या की चांगल्या, म्हणजे चांगल्या राहतात. लहान मोठ्या कशा पण भेटतात. आणि जो खालचा बेड आहे तो साधा आहे, पण एक तरी या पद्धतीचा पाहिजे. भरपूर कपडे बसून जातात आणि कपडे लागतातच कोणी आले की. आता मागे आई बाबा ते आले होते, त्यांच्यासाठी काढले. बाकी एरवी आणि शेताचे कपडे. आवरायला खूप काही पसारा नाही. एक बेड आहे, त्याच्यामध्ये कपडे असतात नेहमी, आणि खाली जेवढे लागतात आम्हाला 3 जणांना तेवढेच आहे. बाकी सगळे वरच आहे. कूलर आहे छोटंसं, पंकजना नांदेडला होतं तेव्हा घेतलं होतं. आणि श्रेयाची पुस्तकं वगैरे आहे, ती करते अभ्यास. बाकी आवरायसारखं काही नाही. बरं जे आहे ते म्हणजे क्वचित कामात पडणारं आहे, तोच पसारा आहे. बांधताना खूप सोपं वाटतं, पण जेव्हा आवरायचं काम येतं तेव्हा ते कठीण जातं. वर वापर काहीच नाही, क्वचितच आहे, पण तरी पण साफसफाई चालूच ठेवावी लागते. तर हे पूर्ण आता आवरण झालं. बेडशीट वगैरे टाकून दिली त्याला दुसरी, आणि जी अगोदरची होती ती धुवायला घेतली. ही रूम 2-3 दिवसाच्या अगोदर आवरलेली आहे. तर रेसिपी व्हिडिओ जे आहेत ते लवकरच सुरू करणार आहे मी. मध्ये काही दिवस काही केले नव्हते, तर हे आवरलं, पूर्ण सेट केलं हा रेसिपी व्हिडिओसाठी. पण एक तो नारळाचा जो तेलाचा आहे तो टाकला मी. तर हे सेट केलेलं होतं. काही आहे पसारा, म्हणजे काही जे वर रेसिपीसाठी लागणार आहे. मध्ये सुरुवातीला काही टाकली मी काही दिवस, पण मध्ये थोडा पायाचा त्रास सुरू झाला होता. म्हणजे वर आलं 1-2 जरी चक्रा मारल्या तरी थोडेसे पाय जास्त दुखायला लागले होते. तर त्याच्यामुळे ते बंद केलं होतं मी, कारण ये जा करणं शक्य नव्हतं होत. पण आता परत सुरू करते. तर जे काही रेसिपीसाठी लागणार आहे ते सर्व वरच आणून ठेवलं. पहिले कसं होतं, सगळं खालून आणायची मी, त्याच्यामुळे चक्रा बऱ्याच घालाव्या लागल्या, आणि त्यातल्या त्यात मग पाय दुखायला लागले. तर आता तसं नाही केलं. जे रेसिपीसाठी जे काही लागणार आहे शक्यतोवर सगळं वरच आहे, पण क्वचितच एखादं लागलं तर मग ते एका वेळेस आणायला काही कठीण जात नाही. तर लवकरच हे व्हिडिओ पण सुरू करणार आहे मी रेसिपीवरची. तर ही रूम पूर्ण आवरली. इकडून सगळं ते जे काही रेसिपीसाठी लागणार आहे ते सगळं इकडून सेट करून ठेवलं. आणि पाऊस पण सुरू झाला. रोज पाऊस पडतो, थोडा थोडा का होणं, पण आभाळ गरजून राहिलं. खूप आभाळ आलेलं आहे. आभाळ बरंच आहे, आणि थोडं शेतोडे चालू पण झाले. आता आहिस्ते आहिस्ते होईल चांगला. तर झाडं उन्हाळ्यामधले काही झाडं गेले आणि काही आहे. किती काळजी घ्या, पण जातातच. आता हे आंब्याचं झाड आहे, हे पूर्ण सावलीत ठेवलेलं होतं.
आणि हे जे तिन्ही झाडं हे शेजारीच होती इकडे सावलीमध्ये. हे 2 चांगले आहे आणि ते गेलं आंब्याचं. म्हटलं थोडंसं मोठं झालं तर, म्हणजे शेतात वगैरे लावायचं नव्हतं ते, पण थोडंसं मोठं झालं तर हेच पानं वगैरे पूजेसाठी. आणि ते काही अंदाज नाही त्याचा. संध्याकाळी आता रसाचा स्वयंपाक करणार आहे. आणि लाईन जायच्या अगोदर, कारण पाऊस आहे आणि वातावरण थोडं खराब असले की संध्याकाळी लाईन केव्हा जाईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे रस अगोदर करून घेतला. साय भरपूर जमा झालेली होती, ती करून घेतली. तिचं तूप वगैरे करून घेतलं लवकरच. आणि संध्याकाळी मग स्वयंपाक वगैरे हेच चाललं. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.